दिवसभर आवरावर करूनही घर पुन्हा विस्कटत असेल तर खूप थकवा येतो. पण एका शांत आणि प्रसन्न घराची कल्पना करा, जिथे प्रत्येक वस्तू तिच्या जागी आहे. घर कायमस्वरूपी नीटनेटके ठेवण्यासाठी आपण एक सोपी आणि व्यावहारिक स्टेप बाय स्टेप पद्धत तयार करूया. सुरुवात करण्यापूर्वी 3 गोष्टी सोबत ठेवा. नको असलेल्या वस्तूंसाठी गार्बेज बॅग्स, सामानासाठी काही स्टोरेज बॉक्सेस आणि एक डिजिटल टायमर. या पद्धतीमुळे कामाचे योग्य नियोजन होईल आणि तुमची रोजची शारीरिक मेहनत लक्षणीयरित्या कमी होईल. पहिली पायरी, वापरात नसलेल्या वस्तू काढून टाकणे आणि प्रत्येक वस्तूला तिची एक निश्चित जागा देणे. घरेत साचलेल्या जुन्या आणि न वापरल्या जाणाऱ्या वस्तू त्वरित वेगळ्या करा. त्या एकतर दान करा किंवा फेकून द्या. कमी वस्तूंमुळे स्वच्छता करणे अधिक सोपे होते. एक वस्तू एक जागा हा नियम पाळा. जेव्हा प्रत्येक वस्तूला तिची ठरलेली जागा असते तेव्हा पसारा होण्याची शक्यता उरत नाही. खेळणी, सौंदर्य प्रसाधने आणि इलेक्ट्रिक वायर्स यांसारख्या विविध गोष्टींसाठी स्वतंत्र स्टोरेज बॉक्सेसचा वापर करा. कोणतीही वस्तू वापरल्यानंतर ती पुन्हा लगेच तिच्या ठरलेल्या जागी किंवा बॉक्समध्ये ठेवा. वस्तूंची संख्या मर्यादित ठेवल्यामुळे आणि त्यांना योग्य जागा दिल्यामुळे घराचा 80% पसारा आपोआप नाहीसा होतो. दुसरी पायरी, सकाळचे क्विक स्टार्ट रुटीन. झोपेतून उठल्यावर पहिल्या 2 मिनिटांत तुमचा बेड नीट आवरा. एवढ्या छोट्या कृतीमुळे तुमची बेडरूम लगेच स्वच्छ दिसू लागते. धुतलेले कपडे ढिगाऱ्यात साचवून न ठेवता ते वाळल्यानंतर लगेच फोल्ड करून कपाटात ठेवा. सकाळीच ही 2 कामे पूर्ण केल्यामुळे एक प्रकारचा उत्साह मिळतो आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. तिसरी पायरी, संध्याकाळचा 10 मिनिटांचा क्लिनिंग रूल. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे घरासाठी दिल्यास किरकोळ पसारा साचून राहत नाही. यामुळे वीकेंडला कराव्या लागणाऱ्या मोठ्या कामांचा भार हलका होतो. हा 10 मिनिटांचा नियम विशेषतः किचनसाठी वापरा, कारण हे घराचे सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे. जेवण झाल्यावर भांडी लगेच धुवा आणि किचनचा ओटा पूर्णपणे स्वच्छ पुसून ठेवा. रात्री किचनचे लाईट्स बंद करण्यापूर्वी मसाल्यांचे डबे आणि इतर सामान नीट रांगेत लावून ठेवा. सकाळी स्वच्छ किचन पाहिल्यावर मनाला प्रसन्नता मिळते आणि पुढच्या कामांसाठी एक नवीन ऊर्जा मिळते. चौथी पायरी, साप्ताहिक सखोल स्वच्छता. मोठी कामे करण्यासाठी आठवड्यातून एक ठराविक वेळ ठरवून घ्या. आठवड्यातील असा एक दिवस निवडा जो केवळ मोठ्या कामांच्या स्वच्छतेसाठी असेल. या दिवशी घरातील पंखे, खिडक्या, सोफा, फ्रिज आणि बाथरूमची सखोल स्वच्छता करा. अशी कामाची विभागणी केल्यामुळे रोजच्या स्वच्छतेचा कंटाळा येत नाही आणि घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ राहतो. पाचवी पायरी, घराचे वातावरण आल्हाददायक बनवणे आणि कामाची जबाबदारी वाटून घेणे. घरात अगरबत्ती, इसेन्शियल ऑइल डिफ्युजर किंवा ताज्या फुलांचा नित्यनियमाने वापर करा. सुगंधामुळे घराची प्रसन्नता आणि शांतता कित्येक पटीने वाढते. कुटुंबासोबत चर्चा करून हे स्पष्ट करा की घर नीटनेटके ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. घरातील प्रत्येक सदस्याला, मग ते लहान असोत वा मोठे, एक नियमित काम वाटून द्या. जेव्हा सर्वजण मिळून थोडा हातभार लावतात तेव्हा कोणा एकावर ताण येत नाही आणि घराची शिस्त कायम राहते. तुम्ही आता एका अत्यंत सुंदर आणि संघटित घराची निर्मिती केली आहे, जिथे प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि तिच्या योग्य जागी असते. वस्तूंना दिलेली जागा, दररोजचा 10 मिनिटांचा वेळ आणि कुटुंबाची साथ ही तुमच्या या यशाची त्रिसूत्री आहे. या सोप्या नियमांचे पालन केल्यामुळे तुमचे घर नेहमी स्वच्छ, प्रसन्न आणि तणावमुक्त राहील. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत लगेच शेअर करा आणि आजपासूनच या नवीन पद्धतीची